हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। प्रभू श्रीरामांचं हे मंदिर आहे ज्याचं कळसाचं दर्शन एबीपी माझाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना व्हावं अशीच आपली इच्छा आहे आणि त्यामुळे राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरनं आपण आज संध्याकाळी हे 7चं बुलेटिन करतो आहोत। आणि आजच या कळसावरती मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आजच या कळसावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकावण्यात आलेला आहे। हा भगवा ध्वज आगामी काळासाठी संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देईल असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेला काढले। महाराष्ट्रातल्या काही बातम्यांकडे आपण वळणार आहोत। कॉमेडियन कुणाल कामरा हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो, सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतो। असाच एक वाद कुणाल कामराच्या भोवती पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। तो वाद असा आहे की कुणाल कामरानं आज एक पोस्ट केली होती जी संघ आणि भाजपला डिवचणारी पोस्ट होती, त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे। कुणाल कामरानं आपल्या पोस्टमध्ये एक टी शर्ट घातलेलं आहे। त्यांनी जी पोस्ट केली त्यात त्यांनी एक टी शर्ट घातलंय ज्यावर RSS असं लिहिलं गेलं आणि त्यावरती कुत्रा लघुशंका करत असल्याचं चित्र आहे। भाजप आणि संघाला डिवचणाऱ्या पोस्टमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय, तर संघाला डिवचणाऱ्या पोस्टवरती भाजप नेत्यांनी कुणाल कामराच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। मला वाटतं कुणाल कामराचं अति होतंय, त्याच्यावर कडक कारवाईची आवश्यकता आणि केवळ प्रसिद्धी मिळते। या प्रसिद्धीच्या साठीच अशा प्रकारचं वात्रट काहीतरी बोलत असतो, पण सूर्यावर थुंकून काही सूर्याला परिणाम होत नाही। अशा कामरा फामराच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यांनी मर्यादात राहून बोलावं असं त्यांना आपल्या माध्यमातून सांगणं आहे। नाहीतर मग आमचाही त्या ठिकाणी संयम ढळला तर मग कामराचे जे काय व्हायचं ते होईल। आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आलेली असताना मतदार याद्यांमधला मोठा घोळ सुद्धा समोर आलेला आहे। जी यादी प्रसिद्ध करण्यात आली मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, त्या